द इंडियन तत्पर आपल्या हक्कांसाठी मी सचिन। आता सध्या गोंदियामध्ये नगर परिषदच्या इलेक्शन चालू आहेत। आज नगर परिषदच्या इलेक्शनच्या माध्यमातून आज आम्ही आमची संपूर्ण टीम हे सिंगल टोली इथं आहे। इथं एक वासनिकताई आहेत। वासनिकताई हे भीम आर्मी आझाद ह्या पक्षाकडून ते उमेदवार आहेत। नगर परिषदमध्ये येऊन ते काही नवीन करणार का आणि जे सर्वसाधारण लोकांच्या समस्या आहेत ते समस्या कसे मार्गी लावणार, आज यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत। ताई, आपला परिचय? माझे नाव विशाखा अरुण वासनिक आहे। मी सिंगल टोली आंबेडकर वार्डमध्ये राहते। ताई, आज तुम्ही जे नुक्कड सभा घेत आहात, नुक्कड सभा घेण्याचा काय रिझन आहे? म्हणजे काय रिझन आहे? रिझन म्हणजे असं आहे की जे जनसामान्याचे अधिकार राहतात आणि जनसामान्याची समस्या, त्यांचा जो कार्यप्रणाली, त्यांची समस्या सुटत नाही, त्यांच्यासाठी आम्ही त्या समोर आलेलो आहोत आणि ते कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करून असे त्यांचे अपील करीत आहोत। ताई, तुम्हाला असं वाटते का की नगर परिषदमध्ये आतापर्यंत असे काही मोठे काम आहेत, किंवा जर तुम्हाला जनता तुम्हाला संधी दिली तर तुम्ही करणार का? काय करणार? नगर परिषदेमध्ये खूप सारे योजना राहतात, परंतु जे जनप्रतिनिधी आपण चुनून पाठवतो त्यांना योजनेशी घेणं देणं नाही राय आणि ते आपलेच कार्य आणि आपलेच घर भरण्याचे कार्य करतात। तर मला असं वाटते की आपण निवडून गेलो की आपण जनसामान्याची जे समस्या, नली गाली रोड, रोटी कपडा मकान, हे सर्व समस्या आपण त्यांना मिळवून देऊ। कारण की नगर परिषद एक असा स्थान आहे जो की तेथून प्रत्येक समस्याचा हल निघतो आणि मला असं वाटते की आपण केल्या पाहिजे न करण्यासाठीच आपण इथे उभे झालेलो आहोत। ताई, काही अशी जर निवडून आले तर काही अशी संकल्पना आहे का तुमच्याकडे की काहीतरी नवीनीकरण होणार? मला असं वाटते की आपले जो बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी एक आम्ही घोषणापत्रामध्ये आपल्या टाकलेलं आहे की जिथे जिथे आपला जसा जागा आपल्याला माहीत पडेल तिथे दुकानाची चाल वगैरे टाकायची आणि जे कोणतेही जसे असे ठोस कामं आहेत जे आम्हाला तिथे माहीत पडले की त्यांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। पूर्ण गोंदियामध्ये जे 4 आपले रोड आहेत, 4 म्हणजे जे इकडून तिरोडा वगैरे इथून तिथून जे रोड आहेत त्यांना भव्य दिव्य गेट देऊ आणि 4ही रस्त्यामध्ये आपला म्हणजे चांगला एक मार्ग आपण तयार करू आणि गेट देऊन त्यांना चालना देऊ। कारण की आपल्याकडे कोणताच असा ठोस नेता नाही, तर त्यामुळे मला असं वाटला की आमच्याकडे आता हा एक नेता आहे, हा नेताही आहे, अभिनेताही आहे ना, आमचा सर्व आहे। त्याच्यासाठी मला एकदम त्याच्या म्हणजे यांच्या बोलण्या, जिल्हा अध्यक्षजीच्या बोलण्यावर मला एकदम असं वाटलं की नाही, आम्हाला इथूनच लढायला पाहिजे। कम से कम आपलं नाव बिलकुल आपले चंद्रशेखरजी जसे संसदेमध्ये गरजतात आणि जे लोक ऐकतात तर त्यांनाही असं वाटलं पाहिजे की नाही, हे बी म्हणजे आमच्या गोंदियामध्ये एक चंद्रशेखर आझादच्या पार्टीने जर भीम आर्मीने निवडून गेले तर यांचे कामं नक्कीच होणार, असा माझी संकल्पना आली। मी तयार आहे। ताई, जाता जाता एक प्रश्न की ज्या प्रकारे वार्डाचा विकास व्हायला पाहिजे त्या प्रकारे झालाय का विकास? आणि नाही झाला तर का बरं नाही झालाय? काय वाटते तुम्हाला? सर, असं आहे, जे आपले आधीचे वार्ड मेंबर आहेत त्यांना काही म्हणजे असं करण्याच्या मनस्थिती नाही राहत, मला असं वाटते। कारण की आपला सलम एरिया आहे, तिथे एकदम जास्त कामं झाल्या पाहिजे। दलित वस्तीचा फंड येते कुठे जाते आणि शिवी लाईनमध्येच का जाते? शिवी लाईनमध्येच का जाते? धन्ना शेठ तिथे राहतात म्हणून त्यांचे पूर्ण रोड, नाल्या, गल्ल्या सर्व चकाचक राहतात, आणि आम्ही काही लोक नाही आहो का? असं माझ्या मनात वाटते की आम्ही काही लोक नाही आहो का? आम्हाला जगण्याच्या, चांगला स्वच्छतेनं राहण्याचा, चांगला खाण्याचा, चांगला म्हणजे व्यवस्थित आमच्या समाजाला ठेवण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे का? जो अधिकार आम्हाला बाबासाहेबांना दिला आहे त्याचा दुसरे लोक फायदा घेतात आणि आमचे लोक काम नाही करून त्या आमच्या अधिकाराचा अपमान करतात, असं मला वाटते। आमच्या
सिंगल टोलीला खूप म्हणजे बहुत बिकट परिस्थिती आहे, कारण की कुंभारे नगर येतो, चंद्रशेखर वाडे येतो, सावित्रीबाई फुले येतो, रोड नाल्या रस्त्याच्या काहीच काय हे काय नाही आहे. काय वाटते तुम्ही तुम्ही जसं आता म्हटलंय की सिंगल टोलीला खूप प्रॉब्लेम आहे, कसं काय प्रॉब्लेम आहे, काय बघता तुम्ही? म्हणजे आता जिथे तिथे कचरा काडी हा तो गंदगी आणि नाल्या गल्ल्या बरोबर नाही साफ हा, तर मला असं वाटते की हा असा म्हणजे जसं सिव्हिल लाईन राहते तसं आमचा बी एरिया राहिला पाहिजे. तेच संकल्पना धरून मी आता चुनावमध्ये उभी आहे. आणि मला असं वाटते की एक चान्स कधी मला दिला तर मी नक्कीच प्रयत्न करीन की जे कामं आता मी 20 ते 25 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये आहे. मला प्रत्येक नगर परिषदमध्ये कुठेही सीओच्या कुठेही ऑफिसमध्ये जायला काही भीती नाही आहे, कारण की मी काम करते. आजही मला वार्ड मेंबरची गरज नाही आहे, मी काम करते आजही. मी जाते माझ्या पोलीस स्टेशनमध्ये, दवाखान्यामध्ये, प्रत्येक लोक मला ओळखतात. आणि मी जाते करते, कुणाची लागली कोणाला गरज, कोणाला कोणतीही गरज लागली मी सगळं करून देते. माझ्याकडे सगळे कार्ड आहेत, सगळे आहेत, सगळ्याचे दिलेले. परंतु काय आहे की असं वाटते की जर आपण पदावर असलो तर त्याचा फायदा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. म्हणून माझ्या चुनाव चिन्ह मेणबत्ती आहे आणि अ गटातून मी विशाखा वासनिक आहे आणि ब गटातून अरुणभाऊ गजबेजी आहेत आणि त्यांच्या चुनाव चिन्ह केटली आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या जनतेच्यावर विश्वास आहे की मी काम करण्यासाठी उभी झालेली आहो आणि ते नक्कीच मला प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी मला भरपूर मतं देतील. सांगाल जाता जाता काय सांगाल सर, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून? प्रभाग क्रमांक 8मध्ये उमेदवार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की आपण जसं उभे झालेलो आहोत आणि आपण चंद्रशेखर आझादजीच्या पार्टीतून उभे झालेलो आहोत आणि त्यांच्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करू व आपल्या प्रभागाला त्यांच्या आदेशाद्वारे पुढे वाढवू व आपण चांगल्या मताने जर निवडून आलो तर आपले मत मांडण्याचा तिथे अधिकार राहील व आपले कामं नक्कीच होतील. एवढेच बोलते. आज आम्ही ज्या उमेदवारासोबत बोललोय ते उमेदवारांचं हमखास हे आहे की बा आपण नवीन गोंद्यावरून